या ठिकाणी एकत्रित सर्वांच्या वतीने आदरणीय जी.के. औटी सरांचा सन्मान, 33 वर्षांची सेवा, त्या प्रामाणिकपणे केलेली सेवा, निष्ठा, ही 33 वर्षांची सेवा. आणि टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान करूया. तब्बल 33 वर्ष ज्या मातीमध्ये मी शिकलो ती हीच माती, ज्या मातीमध्ये मी खडलो ती हीच माती, जिथे शिकलो तिथेच अध्यापनाचं काम करण्यासाठी आलो आणि 33 वर्ष काम केलं. आदरणीय जी.के. औटी सरांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती संपन्न होतोय. मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या सोबत सरांचा हा सन्मान पत्र जनता विकास मंडळ राजुरी यांच्या वतीने व मंचावरील सर्व मान्यवरांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो. आणि सन्मान संपन्न झाल्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण चेतनानंद उर्फ पंकज महाराज गावडे यांच्या शुभस्ते खरतर महाराजांच्या वतीने जी.के. औटी सरांचा सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती पाहतोय. मी विनंती करतोय आदरणीय हरिभक्त परायण महाराजांच्या शुभस्ते या ठिकाणी जी.के. औटी सरांचा सन्मान आणि विशेष प्रेम करतो जी.के. औटी सरांवरती. चेतनानंद महाराज पुणेकर. खरं तर जी.के. औटी सरांनी पुण्यामध्ये जेव्हा फ्लॅट घेतला, घराचं घरपतीनं घर घेतलं, आता घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोण असेल तुषार भाऊ, तर महाराज सोबत होते. ही प्रेम, ही आठवण आणि खरं तर वारकरी पंथाचं असणारं हे अधिष्ठान, महाराजांच्या शुभस्ते हा सन्मान. आणि कदाचित ही जी पगडी घातली गेली तर याच प्रतीक असावं. सेवानिवृत्तीनंतर हरिभक्त परायण म्हणून खरं तर जी.के. औटी सरांकडे पाहिलं जाईल, यात कुठलीही शंका नाही. कारण महाराजांचं सानिध्य, तो वसा, तो वारसा, खरं तर सर्वज्ञ जी.के. औटी सरांचे मेवणे दिलेजी बोरचडे यांच्यावरती महाराजांचं प्रेम आणि हे त्रिकूट आपण म्हणतोय. आळंदीच्या नगरीमध्ये गेल्यानंतर हे त्रिकूट एकत्र असतं. ती भावना या निमित्तानं आपण पाहतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत के समय कड़ा वही आज सबसे बडा. मी प्रवेशद्वाराजवळ उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतोय, पुढे येऊन सर्वांनी स्थानापन्न व्हावं. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथजी लेंडे साहेब विनंती असून आपण पुढे यायचं आपणास विनंती असेल. आणि यानंतर पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली नरेश्वर महाराज की जय, बोलो सर्व संतान की जय. ठेवा आयुष्यभर केलेली प्रामाणिक सेवा आणि या सेवेचं फळ या पुस्तकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक विद्यार्थी घडवले, कोणी इस्रो मध्ये गेले, अनेक वकील, अनेक डॉक्टर, ही सर्व फॅक्टरी तयार करण्याचं काम म्हणजे जी.के. औटी सर. आणि म्हणून काही वेळापूर्वी म्हणलो, एकटं राहणं तुम्हाला कधी जमल्याचं नाही आणि माणसांना टाळणं जमल्याचं नाही. कष्टाची भाकरी तुम्हाला गोड लागली, लुटावं कुणाला जमल्याचं नाही. चेहरा तुमचा आरशासारखा स्वच्छ आहे, मुखवट लावणं कधी जमल्याचं नाही. जे लाभलं ते तुम्ही आनंदाने स्वीकारलं, कष्ट नाकारणं कधी जमलंच नाही. जे लाभलं ते तुम्ही आनंदाने स्वीकारलं, कष्ट नाकारणं जमलंच नाही. इतका सर्वांना शुभ संध्या. इतक्या मंगलमय वातावरणामध्ये आणि आपल्या लाडक्या अमोलजी कोल्हे साहेबांचं आगमन आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा जो समारंभ आहे तो सेवापूर्ती समारंभ आहे. आणि सेवापूर्ती होत असताना खरं तर खूप द्विधा मनस्थिती असते. कर्तव्यपूर्तीचा आनंद असतो आणि उद्यापासून येणारं रीते पण असतं. पण सरांचं एकूणच कारकीर्द या सन्मानपत्रामध्ये शब्दांकित करण्याचं भाग्य माझ्यासारख्या माजी विद्यार्थिनीला लाभलं. याबद्दल मी प्रथमतः संयोजन समितीचे कृतज्ञता व्यक्त करते आणि सन्मानपत्राचं वाचन करण्यासाठी इथे मी प्रस्तुत करते.
श्री जी के आवटी सर, MA BEd, प्राचार्य, विद्याविकास मंदिर राजुरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आदरणीय सर, आपण माध्यमिक शिक्षण ते सेवानिवृत्तीपर्यंत विद्याविकास मंदिर या वास्तूशी नित्य संवादत आहात. विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्य अशा त्रिवेणी संगमातून आपण आपलं एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व साकारलंय. माझी शाळा माझा अभिमान या ध्येय मंत्रानं प्रेरित होऊन सेवेच्या अंतिम क्षणापर्यंत अहर्निश सेवामय या निरपेक्ष आणि निरामय भावनेनं निरंतर धडपडत राहिलात. सर्वांग सुंदर शाळेच्या स्वप्नपूर्तीसाठी कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षांतील यशाला गवसणी घालून आपल्या सहकारी बंधू भगिनींतील सकारात्मक वृत्तीसह गुणवत्ता विकासातही आपण सदैव बाजी मारली आहे. किल्ले बनवा किंवा झांज पथक, लेझिम पथक, ढोल पथक, झेंडा पथक अशा विविध पथकांची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या संघटनात्मक कौशल्यांना वाव देताना शाळेचं अंतर्बाह्य सौंदर्य उजळवण्यासाठी अविवेकाची काजळी दूर करून मनामनात विवेक दिवी प्रज्वलित केलात सर. आपण मूलतः कृषीबल असल्यानं, अर्थात शेतकरी असल्यानं, लावलेल्या रोपांना लेकरासारखं जपताना त्यांच्यातील शीतलता तुमच्याही धवल, तरल आणि कोमल स्वभावात उतरली आहे. सर, आपण चेतवलेल्या ज्ञानकणांच्या स्फुल्लिंगातून आपले असंख्य विद्यार्थी, उच्च पदस्थ अधिकारी, कार्यकुशल तंत्रज्ञ, कर्तबगार राजनीतिज्ञ, यशस्वी व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानबिंदू आहेत. आचार्य देवो भव या आपल्या भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण करताना भावे विन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. माऊलींच्या या ओवीला प्रमाण मानून आपण आपली दिनचर्या सांभाळत या गुरुशिष्य नात्यातून ज्ञान घ्यावे, दान द्यावे या कृतज्ञ भावनेने जपलेली आहे. आपल्या अभ्यासू आणि प्रेमळ, साच आणि मवाळ, वास्तव आणि रसाळ वाणीच्या आवाहनातून समाजाला साथ घालत राहिलात सर. त्यातून सुसज्ज संगणक कक्ष, मिनी सायन्स सेंटर, इंडोर आउटडोर गेम्स, आनंद दरबार हॉल, मैदान सपाटीकरण, परसबाग, देशी झाडांची जोपासना, शालेय पटांगणाला उर्वरित अशी संरक्षक भिंत अशा एक ना अनेक कोणांतून आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवल्यानं आपल्या प्राचार्य पदाची कारकीर्द यशाकडे झेपावत केली. आपल्या आंतरिक भावना ओळखून तुम्हाला माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती, समाजातील अनेक व्यक्तींनी मदत केली. त्यामुळं अशक्य असणारी कामं ही पूर्णत्वास गेली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपल्याकडे म्हणतात. हे खरंच आहे, कारण युवा अवस्थेतच आपण सुयोग गणेश मंडळ, शरदचंद्र नागरी पतसंस्था स्थापन केल्यानं आपल्यातील उत्कृष्ट संघटकाची चोख दाखवली. आज शरदचंद्र पतसंस्थेचा विस्तार आणि आर्थिक उलाढाल पाहता भलेही स्थिमित होतात, आश्चर्यचकित होतात. हेच आपल्या पारदर्शी आणि दूरदर्शी यशाचं गमक आहे. आपल्या राजुरी ग्रामपंचायतचे उपसरपंच पद असो, भैरवनाथ देवस्थानचं उपाध्यक्ष पद असो, दूध डेअरीचे राष्ट्रीय पातळीवरील बक्षीस असो, मोठमोठ्या सभांमधील गाजवलेलं सूत्रसंचलन असो, आदर्श शिक्षकासह मिळालेले अनेक पुरस्कार असो, तरी संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही या आध्यात्मिक आणि वैचारिक भूमिकेशी आपण आपल्या कर्तव्यपूर्तीचा सदैव मेळ घातला. हेच आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीतील
असामान्यत्व अधोरेखित करणार आहे. आपलं प्रतिभा संपन्न कर्तृत्व, बाणेदार नेतृत्व, धडाकेबाज वक्तृत्व, आपल्या कुटुंबासह सर्वांवर मायेची पाखर घालणारं मातृत्व आणि समाज बांधवांसाठी सहकार्याच्या भूमिकेतील दातृत्व हे सरस्वतीच्या उपासकाचा वारसा अखंडपणे आपण जपत आहात. समाजाच्या जाणीवा आणि नेणिवा आपल्या शब्दाशब्दांतून समृद्ध होत आहेत. जगद्गुरु असं म्हणतात, महाराज, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. याप्रमाणे आपला संपूर्ण परिवार म्हणजे सुजान संस्कारांची सुखद, सुरेख आणि सुलभ गुंफण आहे. त्यांच्या सौभाग्यवती सुलभा आहेत आणि म्हणून मी इथे तो शब्द आणायचा प्रयत्न केलाय की आपलं कुटुंब म्हणजे सुजान संस्कारांची सुखद, सुरेख आणि सुलभ अशी गुंफण आहे. आपल्या सेवापूर्ती समारंभाप्रित्यर्थ आपणास व कुटुंबियांस आनंदी दीर्घायू आणि सुदृढ आरोग्य लाभो अशा मंगलमय शुभेच्छांसह आपणास आता हे सन्मानपत्र अर्पण करण्यात येत आहे. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद. 30 वर्षाची अखंडित आणि अविरत सेवा जी की आवटी सरांनी आपल्या विद्याविकास मध्ये या विद्यालयामध्ये केलेली आहे आणि सेवानिवृत्तीचा समारंभ त्यांचा आज या ठिकाणी संपन्न होतो. खरं म्हणजे राजुरी गावामध्ये जन्माला आल्यानंतर वडील पुंडलिकजी आणि चामुंडाबाई या दाम्पत्याच्या पोटी जी के सरांचा जन्म झाला आणि राजुरी हायस्कूलमध्येच विद्यार्थी म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे शिक्षक म्हणून याच विद्यालयामध्ये ते रुजू झाले आणि शिक्षकाचे पुढे पर्यवेक्षक झाले, पर्यवेक्षणानंतर मुख्याध्यापक झाले. राजुरी गावच्या आपल्या शाळेच्या इतिहासामध्ये राजुरी गावच्या विद्यालयामध्ये शिकलेला पहिला विद्यार्थी जो मुख्याध्यापक होऊ शकला तो विद्यार्थी म्हणजे आदरणीय जी के आवटी सर. आज 33 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्यावेळेला मागे वळून आपण पाहतो, कारण मी या ठिकाणी उभा आहे, मला पण जी के आवटी सरांनी शिकवलेलं आहे. अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आणि विषय अध्यापन शिकवण्यामध्ये निष्णातता त्यांनी त्या ठिकाणी हासिल केलेली होती. सगळ्यांशी समोरासमोर राहणं आणि प्रत्येक विद्यार्थ्याची अडीअडचण समजून घेणं, उत्तम पद्धतीचं अध्यापन कौशल्य आणि त्याचबरोबर सहशालेय उपक्रमांमध्ये विशेष करून त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठं आपलं भरीव असं योगदान दिलेलं आहे. मुख्याध्यापक पदाची त्यांची कारकीर्द 6 वर्षाची आहे, पण या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 1.5 कोटी एवढा निधी त्यांनी माजी विद्यार्थी आणि समाजातल्या अनेक घटकांकडून अनेक सीएसआर फंडच्या माध्यमातून आपल्या माजी विद्यार्थ्यांकडे या ठिकाणी आणला आणि हा शालेय परिसर समृद्ध करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी मनापासूनचा प्रयत्न केलेला आहे. विविध प्रकारच्या सुधारणा करणं आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तमोत्तम भौतिक सुविधा या ठिकाणी उभारणं, शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा सुधारणं या गोष्टींवरती सरांनी त्या ठिकाणी प्रामुख्याने काम केलं आणि शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून काम करत असतानाच त्याबरोबरीने राजुरी गावच्या सामाजिक जडणघडणीमध्ये सुद्धा मोठ्या मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. राजुरी ग्रामपंचायत ग्रुप सरपंच म्हणून त्यांनी काम केले, 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते. गणेश दूत संस्थेसारख्या या देशामध्ये नावाजलेल्या संस्थेमध्ये 10 वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम केलं आणि शरदचंद्र पत संस्था या संस्थेचे संस्थापक म्हणून, माजी अध्यक्ष म्हणून, उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी दीर्घकाळ त्या ठिकाणी आपल्या सहकार्यांबरोबर काम केलेलं आहे. शिव गणेश मंडळाचे सुद्धा संस्थापक म्हणून जे काही आपल्या सरांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आणि गावामधल्या अनेक विविध संस्थांमध्ये काम करत असताना आपल्या जे विद्यार्थी उत्तमोत्तम कशा पद्धतीने घडवता येतील, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारची मदत करता येईल यासाठी त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. विशेष करून आपल्या सगळ्यांना माहित आहे की जी के सर एक अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचे वक्ते आहेत. गावातला कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी जी के सरांशिवाय तो पूर्णत्वास जात नाही आणि कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न ठेवता आणि कुठल्याही प्रकारचा मान प्रतिष्ठेचा विचार न करता आजपर्यंत सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. आजही आपण पाहतो की त्यांचा मोठा डांगा जनसंपर्क गावामध्ये, पंचकृषीमध्ये, परिसरात सगळीकडे आहे आणि सातत्याने शाळेमध्ये म्हणजे मी गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही पाहतोय की आता सेवानिवृत्ती जवळ आली म्हटल्यानंतर सरांच्या मनामध्ये एक मोठी हुरूर दाटून आली की ज्या शाळेमध्ये 33 वर्ष अखंडितपणे त्या ठिकाणी सेवा प्रदान केली त्या शाळेचा आज आपल्याला निरोप घ्यायचा आहे. आणि नाही म्हटलं तरी समर्पित वृत्तीने जे शिक्षक शालेय परिसरामध्ये काम करतात, शाळेसाठी झोकून देऊन काम करतात, त्यांच्या दृष्टीने सेवानिवृत्तीचा क्षण हा नेहमीच अडचणीचा ठरत असतो आणि सरांच्या मनामध्ये सुद्धा ती मोठी हुरूर त्या निमित्ताने आहे. ते आम्ही सगळ्यांनी जवळून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु या शालेय परिसरामध्ये हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताकडून घडून गेले
आणि आज आपण पाहिलं तर जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, स्पर्धा परीक्षेमधून करिअर करणारे विद्यार्थी झाले, उद्योजक झाले, उत्तम शेतकरी झाले, बागायतदार झाले, या सगळ्यांना आयुष्यामध्ये चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. शालेय शिक्षणापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आज हा त्यांचा सेवापूर्तीचा समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि समोरचे सर्व मान्यवर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विशेष करून आपल्या विभागाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचं शेड्यूल आम्हाला माहिती आहे, खूप व्यस्त होतं, दिवसभरात खूप कार्यक्रम होते, परंतु त्यांनी आपला बहुमूल वेळ या कार्यक्रमासाठी दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतो की टीव्हीवरती त्यांची सध्याची जी अत्यंत लोकप्रिय मालिका आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरची, की ज्याच्यामध्ये शिक्षणाला अपारंपरिक महत्व दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने शिक्षणानेच माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतं. आणि म्हणून ज्यांनी शिक्षणाची ज्योत या महाराष्ट्रामध्ये पेटवली, त्या सावित्रीबाई असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारी उत्तम मालिका. आणि मग शिक्षण क्षेत्राशी संबंधित कार्यक्रम असल्यामुळं खासदार साहेब सुद्धा आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित झाले. सन्माननीय अतुल शेठ बेनके साहेब आणि बेनके परिवारावरती सरांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे, अतोनात प्रेम राहिलेलं आहे. सन्माननीय अतुलजी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाले. आणि सगळे मान्यवर तालुक्यातल्या वेगवेगळ्या संस्थांवरती वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत असणारे सरांचे सगळे जेवढे मित्र आहेत ते सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले, माजी विद्यार्थी उपस्थित राहिले, उद्योजक उपस्थित राहिले, ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित राहिले. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सरांना या त्यांच्या सेवापूर्तीनंतरच्या आयुष्यासाठी, उदंड आयुष्यासाठी, निरामय आयुष्यासाठी आणि त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षांची पूर्ती होण्यासाठी मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जे सत्कार मूर्ती ज्यांची शिक्षण क्षेत्रातली सेवा संपली आणि निवृत्तीचा निर्णय झाला, त्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमचे मित्र जी.के. आवटी सर, त्यांच्या पत्नी सुलभा आवटी, कार्यक्रमाला उपस्थित राहून जे गेले ते खासदार आदरणीय अमोल कोल्हे साहेब, आमचे जुने काळातील मित्र आणि आता वारकरी संप्रदायातले अर्धयू पंकज महाराज अर्थात चेतनानंद महाराज, आमचे सर्वांचे नेते, राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार आमचे भाचे अतुल बेनके साहेब, डॉक्टर गणपतराव डुबरे, ह्या गावातील जे मालदार आहेत ते महालदार, असिभाई महालदार, अतिशय गोड माणूस आहे. नुसताच या म्हणतो भेटायला, त्यांचा भेट काय होत नाही, पण अतिशय चांगला माणूस आहे, गावातील दायशूर माणूस. उपस्थित सर्वच नेतेगण, बंधू आणि भगिनी, जी.के. आवटी त्यांचा मुलगा पहिल्यांदाच भेटला मला आणि म्हटलं मी आवटी सरांचा मुलगा. म्हणलं मला एक सांग, जी.के.चा लॉंग फॉर्म काय? कारण ते पत्रिका सुद्धा जी.केच लिहिलंय, गोपाळराव कुंडलिक. आणि खरं तर शिक्षण क्षेत्रातील लोकांना शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायची सवय. ह्या शाळेतून जे शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, ते आमदार झाले, ते सुद्धा वीणा आवटी, बरोबर, दीपक चेवडी. जे दुसरे पंचायत समितीला निवडून आले ते जी.व्ही. आवटी, आणि आज जे रिटायर होत आहेत ते जी.के. आवटी. अतिशय गौड, अतिशय धडपडे अशा प्रकारचा तरुण, BA-BEd झाला होता, नोकरी करायची इच्छा होती, या शाळेतच इथं राहायचा विचार होता. आणि म्हणून मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना मला भेटायला आले जी.के. सर, आपले जिजाऊ आवटी सर, आणि म्हणाले हा आमचा मित्र आहे, याला नोकरीच्या निमित्तानं तुम्ही मदत झाली पाहिजे. अडचण होती रोस्टरची, रोस्टरमध्ये हे बसत नव्हते, त्याला पर्याय काय म्हटलं, शिक्षणाधिकारी रानडे सर होते, त्यांना बोलवलं, रानडे सर हे काम करायचंय, काय करावं लागेल, म्हणजे एक तुकडी वाढून द्यावी लागेल. एक तुकडी वाढून दिली, 1.5 शिक्षक वाढला, रोस्टर जमलं आणि जे.के. आवटीची ऑर्डर निघाली. अतिशय महत्वाचा वर्षासाठी काल तर लग्नाला गेलो, सुरुवातही बरोबर त्यांचं लग्न कौलारू घर. आता ते घर इतकं मोठं झालंय, कारण सुरुवाताईचा आणि कमलताईचा जो भाऊ आहे तो आपला निलेश बोरचटे, मोठा माणूस झाला, मोठा.
प्रचंड ताकद त्या कुटुंबाने निर्माण केली. 1996 सुरुवात नोकरीत आल्या, जिल्हा परिषद शिक्षिका झाल्या. त्यावेळेस जेवढे अर्ज येतील तेवढ्यानं निवृत्त आपलं नेमणूक पत्र देतच होतं, कारण शॉर्टेज होतं, बॅकलॉग होता मोठा. आणि नंतर कालांतराने त्यांची मोठी बहीण कमलबाई कासे, तिला मी बोलून घेतलं माझ्या संस्थेत. येडगावला त्याला शिक्षक पदाचं तिथे ऑर्डर दिली आणि त्या आमच्याकडे रुजू झाल्या. या कुटुंबाचा अतिशय जवळचा संबंध आहे, अतिशय गोड माणसं आहे. आणि म्हणून त्यांचं हे आजचं निवृत्तीचा दिवस, सत्काराचा दिवस आणि त्या कार्यक्रमाला आपण स्वतः हजर राहिलं पाहिजे या भावनेनं मी आलो. अतिशय आनंद झाला. सगळेच नेतेगण, अमुक सगळेच आपण सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तुमचं मी स्वागत करतो. ह्या यांच्या नवरा बायकोच्या, म्हणजे आता बायको अजून रिटायर व्हायला 7 वर्ष अवकाश आहे. सुरुवात म्हणाले अजून 7 वर्ष आहे. आणि हा बाबा काही शांत बसतात नाही. याला राजकारणाची तर खूप आवड आहे. आता जास्तीत जास्त राजकारणात जाईल. एखादी निवडणूक सुद्धा लढवेल, काही हरकत नाही लढवायला सुद्धा कधी. म्हणून त्यांच्या ज्या उरलेल्या आयुष्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आवर्जून मी दुधवडे गायकाचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि त्याच्याबरोबर गायलेली जी मुलगी आहे ती आपल्या वल्लभची मुलगी असं मला कळलं, वल्लभ शेळके सरांची. ती सुद्धा खूप छान गाते, तिलाही धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित आपले प्रमुख पाहुणे, आपले संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आदरणीय चेतानंद महाराज पुणेकर, आदरणीय डॉक्टर गणपत बाबा ढुरे, आसिफजी महालदार, वल्लभ शेळके सर आणि स्नेहलताई, आदरणीय गणपतराव फुलोडे साहेब आणि सर्वच अनेक मान्यवर, बाळासाहेब खिडरे आपण आहेत, आपल्या गावातले बरेचसे मान्यवर आहेत. याचा वेळ घालवत नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत ते आदरणीय जी.के. आवटी सर, पत्रकार बंधू आणि भगिनी. बेनके परिवार आणि जी.के. सरांचं नातं खूप पूर्वीपासूनच आहे. वल्लभ शेठ बेनके साहेब जेव्हा या परिसरामध्ये एकदा 85 का 90च्या दरम्यान प्रचाराला आले होते, तेव्हा तुम्ही झाडावर झेंडा बांधला. कुठल्या साली? 89. आणि आपल्या पक्षाचा झेंडा झाडावर जाऊन कोण बांधतंय? तर त्यांनी आवाज दिला आणि त्यांनी बघितलं, म्हणजे गोपाळा खाली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, म्हणजे तेव्हाचे एस काँग्रेस असेल, शरद पवार, अजित पवार, वल्लभ शेठ बेनके यांच्यावर नित्यांत प्रेम करणारे सर. जी.के. सरांनी शरदचंद्र पुरस्कार वल्लभ शेठ बेनके साहेबांना दिला. एक परंपरा आहे आपल्या गावची. बेनके साहेबांकडे आल्यानंतर जी.के. सरांनी बेनके साहेबांबद्दल त्यांची काय भावना आहे की ती मानपत्रातून वाचून दाखवायला सुरुवात केली. अर्ध मानपत्र वाचलं आणि बेनके साहेबांनी म्हटले, अरे मी गेल्यावर हे मानपत्र वाचून दाखव. आणि साहेबांच्या दशक्रियेच्या दिवशी उऱ्याला महाराजांचं प्रवचन संपल्यानंतर व्यासपीठावर येऊन जी.के. सरांनी ढसाढसा रडत बेनके साहेबांचं मानपत्र इथं वाचून दाखवलं. ती भावना आपल्या सगळ्यांची, राजुरीकरांची आणि आमच्या बेनके परिवाराच्या बद्दलची आणि विशेषतः जी.के. आवटी सरांची, त्यांच्या कुटुंबाची, हे आमच्या कुटुंबाच्या प्रती किती आहे हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही. पण आज सरांचा एका क्षेत्रातून सेवापूर्तीचा कार्यक्रम होतोय. जे शाळेच्या परिसरामध्ये येत असताना रोज त्यांची मुलांशी लगबग, त्यांच्या जनता विकास मंडळाच्या कारभाराबरोबरच्या मिटिंगा, सर्व शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या रिलेटेड जे काही मिटिंग तिथल्या वावर असेल, त्यांना इथून पुढे लगेच उद्या
इथून येण्यापासून पण थांबू शकत नाही. त्यांचे पाय आपसुकच चालत चालत इकडे येते. रोजचा डबा मारणे, या शाळेत जाणे आणि एका क्षेत्रातून जेव्हा आपण ते निवृत्त येतो, हा जसा आनंदाचा आणि त्यांचा गौरवाचा क्षण असतो, तसा हा भावनेचा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्षण आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण पंकज महाराजांचं पण मार्गदर्शन आपलं इथं ऐकायचं आहे. पण एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून इथं सांगायची, जी.के. सरांचा आणि माझा, ते तर माझे गुरुवर्य आहेत, मला आयुष्यामध्ये मार्गदर्शन करणारं एक व्यक्तिमत्व आहे. बहुजन समाजाचा विचार करत असताना फुलेशाह आंबेडकरांचा विचार आपण पुढे जेव्हा घेऊन जातो, तेव्हा आपण नेमकी काय विचार केला गेला पाहिजे, याची तासनतास वैचारिक बैठक त्यांच्याने माझी ही नेहमी होत असते. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे ज्या दृष्टिकोनातून आपण त्यांची जयंती साजरा करतो, आपण तो विचार देतो, त्यांच्याकडून शिकून जर आपण काही ना काही मुद्दा घेऊन पुढे गेलो, तरच आपण आपल्या खऱ्या जीवनामध्ये साफल्य होऊ शकतो. ही शिकवण जी.के. सरांची प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबर ते संस्काराचे धडे देण्याचं काम ते करतात. आणि राजकारणामध्ये आमच्यासारखे अनेक मंडळी अनेक क्षेत्रामध्ये काम करतो. मग ते विकास कामामध्ये असेल, पाणी पुरवठ्यामध्ये असेल, वीज पुरवठ्यामध्ये असेल, कृषी क्षेत्रात असेल. पण एक महत्वाचा सगळ्यात मोठा अंग कुठला असेल तर तो शिक्षणाचा आहे. म्हणून आपल्या जुन्नर तालुक्यातल्या शिक्षण व्यवस्था ही समृद्ध झाली पाहिजे, ही मोठी झाली पाहिजे, म्हणून प्रत्येक राज्यकर्ता हा कार्य करतच असतो. पण दसरावराव काकड्यांची सुभाष विद्या मंदिर, आपले बाळासाहेब दांगटांची आदिवासी आश्रमशाळा कोळवडे, बेनके साहेबांनी पण ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदिवासी विभागामध्ये आणि गोरगरीब लोकांना शिक्षण देणारी संस्था उघडली. आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ज्या शाळेतून पासआउट झाले, ते ग्रामोन्नती मंडळाचे ते आता संचालक आहेत. कृषी विज्ञान केंद्राबरोबर अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये 13,000 विद्यार्थी शिकवण्याचं काम डॉक्टर अमोल कोल्हेंचे पण मार्गदर्शन ते सगळे करत असतात. मी पण आता जेव्हा आमदार झालो तर मी इंग्लिश मिडियम स्कूल चालू करून ते शिक्षण मुलांना दर्जेदार देण्याचं काम केलं. फुलोडे साहेबांनी केलं, अनेक व्यासपीठावरच्या मंडळींनी केले. आताचे आमदार शरददादा सुद्धा अंतराळातली शाळा काढून आपल्या मुलांना शिक्षण देणार आहे. अंतराळातली शाळा म्हणजे अंतराळातला अभ्यास करणारी जमिनीवरची शाळा. म्हणून शिक्षण क्षेत्र जे आहे आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून, राजकारणात जरी वेगवेगळे लोक असले तरी शिक्षणाला प्राधान्य देणारे आपल्या तालुक्याचे सगळे नेतृत्व आहे आणि त्यातून पुढे जाणारे आपण सर्व मंडळी आहोत. एक गोष्ट मला माझ्या निवडणुकीच्या पराभवानंतर, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा स्थित्यंतर झाले, तेव्हा कुठं जायचं हा माझ्या मनामध्ये जेव्हा विचार होता, तेव्हा जी.के. आवटी सर मला ठणकावून सांगायचे की तू अजितदादाबरोबर राहायला पाहिजे. हो की नाही? मी राहिलो दादांबरोबर. ठीक आहे, स्थित्यंतर घडली, पक्षाची पाठापोट झाली, त्यातून निकालामध्ये आपण पाहिलेलं. पण अजितदादासारखा नेता हा आपल्या महाराष्ट्राला लाभला. आता ते आपल्यामध्ये नाही, पण आता पुढे वहिनींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय. एक समाधान माझ्या मनामध्ये, कारण प्रगतीच्या मार्गाने पुढे जाणारे आम्ही सगळी मंडळी आहे. पण पराभव झाल्यानंतर त्याचं अनालिसिस करून जिथे जिथे जे ज्या गोष्टी घडल्या असतील त्याचं आम्ही बारकाईने जेव्हा निरीक्षण करत होतो, तेव्हा जी.के. सरांनी एक गोष्ट मला आवर्जून सांगितली, तुम्ही आता माणसं पार खायचं बंद करा. माणसं जर पारखत बसली तर कुणीच आपल्यावर राहणार नाही. त्यांना समजून घ्या. जर माणसं समजून घेतली तर सगळी लोक तुमच्या मागे परत येतील. पण हा मोलाचा सल्ला जी.के. सरांनी जसा मला दिला, तसं आमच्या पक्षाला पण जी.के. सरांची खूप मोठी गरज आहे. अमोल कोल्हेंनी सांगितले, सेवापूर्ती म्हणजे स्वल्पविराम नाही, म्हणजे पूर्णविराम नाही, तो स्वल्पविराम आहे. आणि मला खात्री आहे की जिथं जिथं प्रशासनाच्या शिक्षण क्षेत्रातून, प्रशासकीय अधिकाऱ्यातून जेव्हा जेव्हा लोक निवृत्त होतात, त्याच्यामध्ये 70% लोक हे आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर पुढे गेलेले आहेत. म्हणून मी त्यांच्या कुटुंबाची चर्चा करून, गावातल्या लोकांशी चर्चा करून मी आज जी.के. सरांची राजुरी गावच्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी घोषणा करत आहे की ते पूर्णपणे चांगलं करतील. नाही जाहीर झालेलंच आहे, आमच्या अध्यक्ष पण याच्यात ते पत्र घेऊन ते देऊ आपण त्यांना. मग चांगल्या दिशेने आपल्याला वाटचाल करून आपल्याला पुढं काम करायचंय एवढंच या निमित्ताने सांगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं पुढचं आयुष्य अत्यंत निरोगी जावं, तुमचं आरोग्य अत्यंत चांगलं राहावं आणि अशीच समाजाची सेवा एक चांगल्या दिशेने नेण्याचं काम आपण करत राहावं अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पहिलंच भाषण करून जाणार होतो. अतुल शेठ आणि अमोल सरांनी जाऊ दिलं नाही. खरं तर GK आवटी सरांच्या ह्या 33 वर्षाच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झाला. मनापासून तुमचं सगळ्यांचं शब्दशः आभार व्यक्त करतो. GK सर हे खरं तर एक वेगळंच वलयांकित व्यक्तिमत्व या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशी माणसं खूप दुर्मिळ आहेत जी राजकारणातही आहेत, समाजकारणातही आहेत, अध्यात्मातही आहेत, शिक्षण क्षेत्रातही आहेत आणि सहकार क्षेत्रातही आहेत. गावाबरोबरच जी काही नाळ आहे तशीच तालुक्याबरोबरची नाळ आहे आणि तशीच शाळेबरोबरची ही नाळ त्यांनी कायमच आपल्या संवेदनशील हृदयानं जिवंत ठेवली. म्हणून GK सरांना या सेवापूर्ती सोहळ्याच्या मनापासून मी शुभेच्छा देत असताना सूर्य जसा माथ्यावर येतो त्यावेळी तो तळपतो तसं आपलं तळपणं झालेलं आहे. आता मावळतीकडे प्रवास सुरू आहे आणि त्याच वेळी समाजामध्ये नैराश्याचं वातावरण असताना मावळतीला चाललेला सूर्य आकाशामध्ये सप्तरंगांची उधळण करतो. त्या तुमच्या अनुभवाच्या सप्तरंगांची उधळण हे जे अवकाश आहे ते तुमच्याकडनं अपेक्षित करत आहे. कुणाला काही अडचण आहे, मग ती सार्वजनिक जीवनातली असेल, व्यक्तिगत जीवनातली असेल, शैक्षणिक क्षेत्रातली असेल, सहकारातली असेल, राजकारणातली असेल, ती आपल्या अनुभवी संपन्न व्यक्तिमत्वाने आपण ती दूर करावी. आणि ही सेवापूर्ती नाही आहे असे डॉक्टर अमोलजी म्हणाले. हा एक स्वल्पविराम आहे. या नंतरचा प्रवास आहे तो मात्र थोडासा वेगळा आहे. पुन्हा ही शाळा नाही, पुन्हा हे शिक्षक नाही, पुन्हा ते विद्यार्थी नाही, पुन्हा ते वातावरण नाही, ती जबाबदारी नाही, ते ध्वजावंदन नाही, कुठलाही शासकीय प्रोटोकॉल नाही. मी शाळेत गेलो पाहिजे, शिक्षकांना भेटलो पाहिजे, विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे, गुणपत्रिकेत विद्यार्थी चांगले दिसले पाहिजेत म्हणून कायम प्रयत्न करताना 290 राजा शिल्लक ठेवून तो आह्यात आपण जो संघर्ष उभा केला त्याच्यामध्ये सुलभा बहिणींचा देखील खूप मोठा वाटा आहे. त्यांनाही वाटलं असेल कुठे फिरायला जावं, कुठे बाहेर जावं. कदाचित ते क्षण त्यांच्या आयुष्यातले, त्या सोबतीचे क्षण तुम्ही या संस्थेला दिले. या भिंतींना बोलता येत नाही, कदाचित या भिंतींचं मने गहिवरून गेलं असेल. हे तेच सर आहेत ज्यांनी डबा खाल्ला नाही, ज्यांनी वेळ खूप दिला, कोट्यावधी रुपये जमा केले, समाज मनाला आवाज दिला आणि ते समाज म्हण इथे उभा केलं. अनेक विद्यार्थी असतील ज्यांना वाटत असेल आज माझे सर सेवापूर्तीच्या दिशेने समारंभात आहेत, आम्हाला जाता येत नाही, पण सर तेही विद्यार्थी, त्यांच्या अंतकरणामध्ये ती भावना नक्कीच असेल. मी माझे मित्र विजय भाऊ कुराडे यांचा लेख वाचला, ते मला वाटतं विद्यार्थी होतं. त्यांनी सांगितले की हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने तो लेख मी त्यांचा वाचला. आता तुम्हाला जीवनाचं गाणं म्हणायचं असं त्यांनी त्यात लिहिलं आहे. आपलं नाव ज्यांनी ठेवलं ते स्वर्गीय केशवराव गोपाळे आणि त्याची मला आज आठवण होते. तुमचं नाव गोपाळ हे नाव ठेवलं म्हणजे आमचा जो पांडुरंग आहे किंवा भगवद्गीतेतला जो भगवान कृष्ण आहे, कृष्ण असेल पण आज आमच्या अंतकरणामध्ये गोपाळ आहे ना, तो खूप अद्वितीय आहे, तोच मनमोहक आहे, तोच खरा प्रेमळ आहे, त्याच्यात कारुण्य आहे, तो गोपाळ आहे. आणि ते नाव कदाचित स्वर्गीय केशवरावांना तुम्हाला योग्य वाटलं असेल म्हणून हा सगळा काला तुम्ही तुमच्या जीवनाचा करू शकलात म्हणून त्या केशवरावांना मी धन्यवाद देईन. तुमचे वडील आज या ठिकाणी नाही आहेत. आई वडील यांची तुम्हाला आठवण झाली असेल. एक लेकरू या प्रांगणात विद्यार्थी म्हणून काय येतं आणि प्राचार्य म्हणून निवृत्त होतं हे पाहण्याचं सुख कदाचित त्यांना मिळालं नसेल. पण तुमची मुलं आहे. अमोलजी जसं म्हणाले तसं शेवटचं त्यांनी त्या कॉलम मी वाचला वेदांतने की आईबरोबर खूप फिरा, भारतभर फिरा. कदाचित तुमच्या त्या लेकरांनी पाहिलं असेल समाजकारणात, राजकारणात, सहकारात, शिक्षण क्षेत्रात तुमची तळमळ पाहिली असेल. आईला वेळ दिला नाही, कदाचित त्यांनाही वेळ मिळाला नसेल. तो वेळ आपण त्यांना द्या. मी तुम्हाला हिमालयाचा म्हणणार नाही,
अतुलजींनी काही जबाबदाऱ्याची अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त केली आहे. तुमचा जो अनुभव आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही देत राहा. कामाने माणसाला आनंद मिळतो, रिकामपण आला की माणसाला नको ते सुचतं. तुम्हाला सुचतं खूप, ते कामातलं सुचावं आणि त्याच्यातनं नवनिर्माण उभं राहावं अशी मनापासून मी भावना व्यक्त करतो. राजुरी गाव हे आगळं वेगळं आहे, वल्लभ शेठवर प्रेम करणार आहे. आज बेडके साहेब असते तर खूप दिलखुलास भाषण त्यांचं ऐकायला मिळालं असतं. साहेब नाही आहेत, पण साहेबांच्या दशक्रियेला मी होतो आणि तुम्ही मानपत्र वाचत होतात तर माझ्या अंगावर काटा येत होता. साहेबांचं माझंही नातं तसंच होतं. कदाचित अतुल शेठ आणि माझ्यामध्ये काही काळाचं अंतर पडलं असेल, पण साहेब हा एक धागा आहे, त्या धाग्यानं आम्ही पुन्हा एकत्र आलो. मी वेगवेगळ्या भागामध्ये फिरतो त्यावेळी मला खेदानं म्हणावं असं वाटतं की राजकीय परिस्थिती खूप भयावह आहे. राजकीय नेत्यांची भाषा खूप वेगळी आहे, परंतु जुन्नर तालुका त्याला अपवाद आहे. दुपारी वल्लभ शेळके सर आणि आशाताईंनी आम्ही बसलो होतो त्या जुन्नर तालुक्याचं सुसंस्कृतपण आजही अधोरेखित होतो. मी अनेक ठिकाणी बाहेर आमच्या जुन्नर तालुक्याच्या नेत्यांचं उदाहरण देतो. तर अतुलजी एक सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. त्यांना जाणीव आहे हा माझा तालुका कसा आहे, त्याच्या परंपरा कशा आहेत, जुने कार्यकर्ते कसे आहेत. त्यांनी ते नशीबवान असे आहेत की त्यांनी जुने कार्यकर्ते तुमच्यासारखे पाहिले, नवीन आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी अनुभवलं आणि आता येणारे कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे ते असं नेतृत्व आहे की या तालुक्याचा वेगळा आयाम त्यांच्या नजरेसमोर आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली ती काही वेगळी नाही असं मला वाटतं. त्याचा तुम्ही विचार केला तर तो त्यांच्यासाठी आनंदाचं बाब असेल. डॉक्टर अमोलजी इथून बोलून गेले. आज भारतीय संसदेमध्ये केलेली भाषणं त्याचं जर उद्या पुस्तक करायचं ठरवलं तर डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या शिवजन्मभूमीचे आहे. काही काळ माझं त्यांचंही बिनसलं होतं, पण पुन्हा वैचारिका मी एकत्र आता 15 तारखेला मला म्हणाले तू मी फोन करतो आपण दिल्लीमध्ये भेटूया. वेगळं उंचीचं व्यक्तिमत्व आहे. आज ज्योतिबांचं सावित्रीबाईंचं काम वेगळ्या पद्धतीने पुढे येते. संभाजी महाराज वेगळ्या पद्धतीने पुढे आले. अतुल शेट्टीस गुंजाळ फॅमिलीला खूप ताकद देऊन अमोलजींचं ते नाटक ठेवलेलं होतं. त्यामुळं हे सगळे आज तुमच्या कार्यक्रमाला आहे. हा तुमचासुद्धा कार्यकर्तृत्वाचा मला वाटतं एक प्रकारचा त्यागाचा, विरक्तीचा, ध्येयाचा साक्षात्कार आम्ही सगळे घेतो. मालदार साहेबांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये जायला लागतं, परवानगी घ्यावी लागते. आता आसिफबाई पण इथे आले आणि किती विनम्र व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये तुमच्याबद्दल वेगळ्या भावना आहेत. गणपतरावांचं वेगळं रूप मी पाहिलेलं आहे. त्यावेळी मी साहेबांच्या वतीने त्यांच्याबरोबर बोलायला जायचो, पण आता त्यांचं एक वेगळं रूप आपण अनुभवत आहे. त्यांनी ती आठवण सांगितली आणि तुम्ही या संस्थेमध्ये रुजू झालात म्हणून गणपतरावांना देखील मी तमाम तालुक्याच्या वतीने सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आमच्या संत साहित्याच्या अभ्यासक लताताईंनी सुंदर पद्धतीने मानपत्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचं सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व उतरलेलं आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. मागच्या शिटावर सगळे दिग्गज बसलेले आहेत. मी नावं घ्यायला लागलो अन्न नाही का, मी नावं घ्यायला लागलो तर आपल्या बाळासाहेब सगळ्यांचीच घ्यावी लागतील. असे सगळे माणसं या ठिकाणी आहेत. राजुरी गावचं वेगळेपण आपल्याला टिकवायचं आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला राजुरी गाव जुन्नर तालुक्यामध्ये कायम राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या चर्चेला आलेलं गाव आहे. या गावाने तालुक्याचा निकाल बदलवलेला आहे. हे गाव उभं राहिल्यानंतर एक वेगळा विचार संपूर्ण तालुक्यामध्ये जातो. एवढंच नाही, अजितदादांपासून तर आर पाटील साहेबांपर्यंत राजुरीचा बेडा सुद्धा प्रसिद्ध होता. राजुरी गावामध्ये अनेक मोठ्या लोकांची पाय लागलेले. राजुरी गावाने अनेक मोठी लोक या महाराष्ट्राला दिलेली आहेत. आणि पुन्हा एकदा याच राजुरी गावाकडनं माझी अपेक्षा आहे, स्थानिक छोटे छोटे मतभेद बाजूला ठेवून आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं वेगानं वाढवत आहे. ह्युमन रोबोट्स उद्या काय करतील आम्हाला माहिती नाही आहे. लोक परग्रहावर जाण्याची भाषा बोलत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं रोज प्रयोग होत आहेत. शहरांमध्ये आम्ही राहतो, पाहतो, वागतो, बोलतो. भीती वाटते की उद्याच्या जगाचं काय आहे. त्यावेळी या महाराष्ट्राच्या पटलावर जी काही गावं आहेत या ढासळणाऱ्या जगाला पुन्हा जागेवर आणतील. त्यातलं महत्त्वाचं गाव म्हणून राजुरी आहे. तुमच्या गावाला एक वेगळा आयाम आहे, वेगळी उंची आहे, वेगळा विचार आहे. पण स्थानिक पातळीवरचे मतभेद तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या पटलावर न आणता ते स्थानिक पातळीवर ठेवून जिके आवटे सरांच्या, मला जिजाऊ आवटे सरांची आठवण येते. आपले जुने जाणते नेते अनेक आमदार या ठिकाणी झाले. तर त्या पद्धतीची भूमिका राजुरी गावाने घ्यावी. मग ती दूध संस्था असेल, ती पतसंस्था असेल, ती ग्रामपंचायत असेल, तुमच्या वेगळ्या समित्या असतील, कमिट्या असतील. हा त्या पक्षाचा आणि तो त्या पक्षाचा,
हा त्या गटाचा तो त्या गटाचा असं न करता कोण पोटेन्शियल आहे, कुणामध्ये कॅपॅसिटी आहे, कुणामध्ये कॅपेबिलिटी आहे, त्यानुसार आपण निर्णय घ्यावा. माझं गाव मी एकसंघ ठेवेल, माझं गाव उद्याच्या राज्याला दिशा देईल, माझं गाव उद्याच्या तालुक्याला दिशा देईल. माझ्या गावामध्ये ती ताकद आहे, माझ्या गावामध्ये उद्योजक आहेत, माझ्या गावामध्ये व्यावसायिक आहेत, माझ्या गावामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत, माझ्या गावामध्ये शिक्षक आहेत, माझ्या गावामध्ये कलाकार आहेत, माझ्या गावामध्ये नाविन्यपूर्ण ठसा उमटवणारी माणसं आहेत. ही फार अभिमानाची गोष्ट राजूरीकरांनी काळजावर करून ठेवली पाहिजे. जिके आवटे सरांच्या निमित्ताने हा सेवानिवृत्तीचा समारंभ नाही, तर मला वाटतं राजुरी गावच्या रिफॉर्मेशनचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. म्हणून या रिफॉर्मेशनमध्ये आपण सगळ्यांनी पुणेकर, मुंबईकर, गावकरी पुन्हा एकदा बसा, मतभेद काढून टाका. ज्याची ज्याची जशी पात्रता, ज्याची ज्याची जशी क्षमता, त्याच्या मागे उभे राहा. अतुल शेठ कधीच तुम्हाला विरोध करणार नाही. अतुल शेठ म्हणणार नाही याला हे का दिलं, त्याला ते का दिलं. तालुक्याचा एकही नेता म्हणणार नाही. म्हणून जिके आवटे सरांना काय शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यांनी घामाने, श्रमाने, ते संस्काराने शाळा उभी केली, तुमच्या सगळ्यांच्यासाठी 33 वर्ष दिली. त्यांना जर तुम्हाला काय द्यायचं असेल तर एकीचं बळ, नितांत सुंदर मनांची असणारी पावित्र्यता, मंगलता, एकी त्यांना शुभेच्छा म्हणून जर त्यांच्या पुढ्यामध्ये तुम्ही ठेवली तर जिके सरांच्या हातून अजून अधिक उत्तम उत्तम कार्य होईल. एवढी साहेब आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागेल, पुढे जावं लागेल. म्हणून जिके सर आता आम्हालाही कधीतरी मार्गदर्शन करत जा. आपला 1-1 तास फोन होतो, बऱ्याच वेळा मला फोन उचलता येत नाही, पण मी गेले 6 महिने तालुक्यामध्ये कमी आलो, इकडेही कमी आलो. माझा एक प्रोजेक्ट सुरू होता, शेळके सरांना माहिती आहे, कुठं निलेश शेटलाही माहिती आहे. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पटलावर एक वेगळ्या पद्धतीने एक मोठा विषय मी घेऊन येतो आहे, ज्याच्यावर 2.5 वर्ष काम केलं. त्याच्यामध्ये सुद्धा राजुरीकरांची त्याच्यामध्ये भूमिका आहे. जुन्नर तालुक्यातल्या ज्या ज्या गावांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं त्यातलं राजुरी हे गाव कायम माझ्या अंतकरणावर असेल. वॉईसपासून, वल्लभ शेठच्या येण्यापासून तर आजपर्यंत राजुरीने कायम मला प्रेम दिलं आणि त्या प्रेमाने मी कायम येत राहिलो. असाच पुढे येत राहील. आपण सगळ्यांनी आजच्या या पवित्र कार्याला पुंडलिक गौरदेवचा जयघोष करून या कार्यक्रमाच्या आपण समाप्तीकडे जाऊयात. आपण सगळ्यांनी जरा पायातली पादत्राणं जागेवरच काढून ठेवावी. जिके आवटे सरांच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी, जिके आवटे सरांच्या पुढच्या पवित्र आणि मांगल्यपूर्ण जीवनासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूयात. महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहे, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं सत्य शिवबा आहे. हे ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा या अंतकरणावर चौकट लावून पंढरीच्या पांडुरंगाकडे आपण प्रार्थना करूयात. पुंडलिक गौरदेवचा जयघोष करूयात. निलेश बोरचट त्यांनी जर ठरवलं असतं अतुल शेठ तर अर्धी आळंदी इथे आली असती, पण या कार्यक्रमाला काही मर्यादा आहे. हा गावचा कार्यक्रम आहे, गावाने केलेला कार्यक्रम आहे. पण ठीक आहे, पत्रिकेमध्ये काही नाव होती, काही नावांचा विषय होता, तो सुद्धा मावळला आणि आता उद्याचा चांगला होणार आहे. आपण सगळ्या डॉक्टर गणपत बाबांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली, त्यांना आपला हा देह ठेवण्या अगोदर कीर्तन करायचं आणि माझ्या वडिलांनी देह ठेवताना माझ्याकडे अपेक्षा केली की तू कीर्तन करावं. म्हणून मी फेटा घालून कायम राहतो, निस्वार्थीपणे सेवा करतो. महाराष्ट्रात एकही व्यक्ती यासाठी ज्यानं म्हणावं की आमच्या कीर्तनाला आला आणि आमच्या गावात जेवण केलं, पाणी केलं, मानधन घेतलेलं मानधन कुठे गेलं, हा सूर्य हा जयतो. सप्ते घालायची नाही, पावती पुस्तकं वाटायची नाही, जे करायचं इथे घ्यायचं तिथे द्यायचं. असं काम करताना एक मला डॉक्टर गणपत बाबा 84 वयाचा माणूस म्हणतोय मला आळंदीला जायचं आहे, गायन शिकायचं आहे आणि मरायच्या अगोदर महाराज मला कीर्तन करायचं आहे. परंतु बाबांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. डॉक्टर गणपत बाबांना खरा तुकाराम महाराज समजले, त्यांचे तुम्ही इंटरप्रिटेशन पहा अभंगावरचे. म्हणून तो संकल्प त्यांनी तुमच्या सेवापूर्तीला केला आहे. ह्या वयात तुम्हाला रिटायर्ड होऊन चालणार नाही यासाठी मी ते उदाहरण दिलं. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुंडलिक गौरदेवचा जयघोष करूया आणि सरांना शुभेच्छा देऊया. अंतकरणापासून आवाज द्यायचा सगळ्यांनी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक घोषणा ज्यांनी विद्यार्थी घडवल्या राष्ट्रासाठी घडवल्या, म्हणून एकदा भारत मातेची घोषणा आणि मग मला पुढे जाण्याची परवानगी. एक सगळ्यांनी जय म्हणायचं आहे.
आणि मग हर हर महादेव इथली सगळी एनर्जी पॉझिटिव्ह करून टाकायची. सगळ्यांनी मुठी आवळा, सगळे हुतात्मे ऋषी मुनी संत सगळ्यांसाठी घोषणा. सगळ्यांनी धन्यवाद. रामकृष्ण. जय शिवरायाच्या जी.के. आवटी सरांच्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त उपस्थित असणारे हरिभक्त परायण डॉक्टर चैतन्यानंद महाराज उर्फ पंकज महाराज गावडे, तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके, गणपतरावजी फुलवडे, असिफभाई महालदार, अनंतरावजी चौगुले, तुषारभाऊ थोरात, वल्लभजी शेळकेसर, माऊली शेठ खंडागे, प्रशांत शेठ डुबरे, मोहित शेठ धमाले, माऊली शेठ शेळके, प्रियाताई हडवळे, मनीषाताई डावकर, बाळासाहेबजी आवटी, लहूशेठ गुंजाळ, जयसिंगराव आवटी, जानकू शेठ डावकर, शाकीरबाई चौगुले, अनंतराव गटकळ, अशोक शेठ आवटी, स्नेहलताई शेळके, एम.डी. घंगाळे साहेब, अशोक नाना घोडके, डॉक्टर गणपत महाराज डुबरे, अशोक शेठ आवटी, निलेश शेठ बोरचटे, शाकीरबाई चौगुले, विनोद शेठ आवटी, मंगेश अण्णा काकडे, सागर शेठ लांबखडे, सुरेश शेठ बोरचडे, उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सगळे पत्रकार बांधवाने, आपण सगळेजण खरं तर आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण सध्या एक वेगळं काम हाती घेतलेलं आहे जे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सध्या जी सुरू आहे आणि मालिकेतून विजय कोरडे सर रोज जर भेटीला यायचं असेल तर रोज चित्रीकरण करणं गरजेचं असतं. आता इथून मुंबईला जाऊन रात्री लिखाण करून परत सकाळी शूटिंगला उभं राहायचं. म्हणून मी व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करून सांगितलं की आधी मी सरांना शुभेच्छा देतो आणि पुढे निघतो. पण खरोखर हा अत्यंत एक देखणा सोहळा आणि एक भावना जी आहे सर तुमच्याविषयी, ही भावना तीच आहे की ज्या वास्तूमध्ये विद्यार्थी म्हणून पाऊल टाकावं त्याच वास्तूमधून 33 वर्षांच्या अखंड सेवेनंतर आपण निवृत्त व्हावं हे भाग्य खूप कमी जणांना येतं. ज्या मातीत घडलो त्या मातीत घडवण्याचं भाग्य आपल्याला लाभतं आणि ते घडवून एक उदात्त कार्य आपण करून जेव्हा ही सेवानिवृत्ती करतात ती खरोखर अत्यंत वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी त्यांना हळूच विचारलं बाजूला बसून की नेमकं हे जे राजकीय सामाजिक क्षेत्राचं जे वेड आहे हे नेमकं कधी केव्हापासून लागलं आणि हा बॅलन्स कसा जुळला. त्याच्यावरचं त्यांचं उत्तर फार देखणं होतं की शाळेच्या गेटमध्ये आत येताना राजकीय जोडे हे बाहेर काढले आणि फक्त शिक्षक म्हणून आत आलो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि खरोखर वाखाणण्यासारखं आहे. कारण आजच्या समाज जीवनामध्ये शिक्षक, शिक्षण, शालेय अभ्यासक्रम याच्या पलीकडे जाऊन आमची तत्व, आमची मूल्य, आमची नीतिमत्ता, आमचे संस्कार या गोष्टी नेमक्या कितपत शिल्लक राहिल्या यावरून खरं तर शंका येते. अनेकदा वयानं ज्येष्ठ झालेले पाय सुद्धा असतात पण त्या पायावर वाकावं की नाही असा अनेकदा प्रश्न अनेकांना पडू शकतो. अशा पद्धतीने कधी कधी काही काही विधानं जेव्हा समोर येतात तेव्हा जी.के. सरांसारखं उदाहरण हे प्रकर्षानं उठून दिसतं की हा जो अनुभव आहे, हा जो संस्कार आहे. कारण शाळेत आल्यानंतरच मी म्हणालो की हे जे सगळे भिंतींवर जे महापुरुष विराजमान झालेले आहेत त्यांना मी विचारलं ही संकल्पना कोणाची. कारण आजकाल अनेक शाळांमध्ये अनेक छान इमारती असतात, शाळेची इमारत देखणी असते, शाळेमध्ये सगळ्या सुखसोयी असतात, पण कुठेतरी आपल्या मातीतला संस्कारच आपण विसरतो की काय असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो
तेव्हा जी के सरांसारखा एक शिक्षक हे देखणं वैभव, हे संस्कृतीचं लेणं, हे संस्कारांचं लेणं हे खरं तर विद्यार्थ्यांना देतो. शिक्षक केवळ शिकवत नाही, तो केवळ अभ्यासक्रम शिकवत नाही, तो केवळ पुस्तकातलं शिक्षण देत नाही, त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जर करायचं असेल तर त्याला एक वैचारिक बैठक द्यावी लागते, त्याला एक संस्कार द्यावा लागतो आणि त्याला घडवावं लागतं. हे काम जी के सरांनी अव्याहतपणे 33 वर्ष केलंय. जेव्हा सर हा तुमचा कर्तव्यपूर्तीचा जो स्मरणिका जी आहे ही सहज चालली तर 2 वाखाणण्यासारख्या गोष्टी बघितल्या आणि म्हणून म्हटलं की आधी दीप प्रज्वलन करत असताना वहिनींच्या हातून दीप प्रज्वलन करणं का गरजेचं होतं हे बरोबर कळलं. म्हणून जाळीपूर्ण सांगितलं की आधी दीप प्रज्वलन कार्यक्रमाचं करायचं असेल तर ते वहिनींच्या हातून करा. याचं कारण हे असतं की जेव्हा पुरुष उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्व गाजवत असतो तेव्हा घराचा उंबरठा ओलांडून त्याच्या खांद्याला खाऊन ते खांदा लावून ते कर्तृत्व गाजवणारी माता भगिनी सुद्धा दुहेरी जबाबदारी ही पार पाडत असते. एकीकडे ती तिचं करिअर करत असते, दुसरीकडे घरटं जे असतं ते आपल्या पंखानी बांधून ठेवत असते आणि जेव्हा ही पाठराखण मिळते तेव्हा आपल्या कर्तृत्वाला बहर येतो. म्हणून ती त्यांच्यासाठी मानवंदना होती आणि तुमच्या लेखाचा लेख हे याच्यामध्ये वाचला तर लेखाच्या लेखात फार महत्वाची गोष्ट आहे सर. ती विनंती त्याच्या वतीने पुन्हा तुम्हाला करीन, कारण आपण धावत असताना, आपण पळत असताना काहीतरी मागे राहून जातं. लेखाने वहिनी तुमच्या लिहून ठेवलंय की आई बरोबर भरपूर जास्त आणखी वेळ घालवा तुमच्या शैक्षणिक सेवेमध्ये, तुमच्या समाज कार्यामध्ये, हा कुटुंबाचा वेळ. आणि त्यामुळं ही जी तुमच्या लेखाची जी विनंती आहे, मला वाटतं सेवानिवृत्ती म्हणजे नव्याने सुरुवात आहे. हा फक्त एक स्वल्पविराम असतो. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये आणखी पंख पसरवण्यासाठी, आणखी भरारी घेण्यासाठी. आणि ही भरारी घेत असताना तुम्हाला उदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा तर देतोच, पण त्याच बरोबरीने आपल्यासारख्या वैचारिक बैठक असणाऱ्यांची या शिवजन्मभूमीला, या शिवजन्मभूमीच्या वैचारिक बैठकीला ही अत्यंत नितांत गरज आहे. कारण समाजकारणात, राजकारणात आजकाल होणारी अनेक वक्तव्य, माझ्या पत्रकार बांधवांना याची पुरेपूर कल्पना आहे. अनेक होणारी वक्तव्य पाहिली की खरोखर हा प्रश्न पडतो की ज्या शिवजन्मभूमीची, ज्या महाराष्ट्राची एक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, सुसंस्कृत ही पार्श्वभूमी समाजकारणाची, राजकारणाची आहे, ही जर टिकायची असेल तर शिक्षकांनी कान धरणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्यामुळं हे काम तुमच्याकडून आतापर्यंत शाळेत होत होतं, यापुढे तुमच्याकडून समाजात होईल. आणि हे काम करत असताना या नव्या इनिंगला तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठाची सगळ्यांची आपल्या दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी रवाना होण्याची आपल्याला परवानगी घेतो. धन्यवाद. जय शिवराय. आज 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती होत असताना मला निरोप देण्यासाठी किंवा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर जे उपस्थित होते ते संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे, या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल शेठ बेंके, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय पंकज महाराज गावडे, डॉक्टर डुमरे बाबा, स्नेहलताई, त्याचप्रमाणे प्रियाताई, बेलेगावच्या सरपंच डावखरताई, लताताई मुळे, माझ्यानंतर चार्ज घेणार आहेत ते सन्माननीय पवार सर, नंतरचे राहील सर, आदरणीय गणपतरावजी फुलवडे ज्यांच्या काळामध्ये माझी मान्यता मिळाली, आदरणीय बाळासाहेबजी खिलारी, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे गावचे सुपुत्र माजी नगरसेवक रंगनाथजी आवटी, त्यानंतर एक मोठे उद्योजक आणि आमची वैचारिक देवाणघेवाण कायम होते ते आसिफभाई महालदार, त्याचप्रमाणे जालिंदरजी आवटी, माऊली शेठ, वल्लभ शेठ शेळके, जयवंतरावजी घोडके साहेब, अशोकरावजी कनसे,
शाकीरभाई चौगुले संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व डायरेक्टर मंडळ, पाठीमागच्या बाजूला अनेक मंडळी उपस्थित आहेत. शेटे सर आहेत, त्यानंतर MD गंगाळे साहेब आहेत, डॉक्टर गंगाळे आहेत, नंदकुमार हडवळे आहेत, अजित नाना आहेत, विनोद शेट आहेत, ॲडव्होकेट विजयराव आहेत, बांगर साहेब आहेत, त्यानंतर लामखडे साहेब आहेत, सागर लामखडे, DB गटकर साहेब, जयसिंगराव औटी, संदीपजी, त्यानंतर आदरणीय विकास भाऊ आणि सर्वच नेते मंडळी, लवशेट आहेत, जानकुशेट आहेत. मित्रांनो, अनेक ठिकाणी वेगळे वेगळे व्याख्यानं देत असताना किंवा भाषणं गाजवत असताना माझ्यामध्ये खरं तर बोलण्याचं कुठल्याही प्रकारे त्राणच राहिलेलं नाही. कारण हा दिवस जोपर्यंत जवळ येत होता त्या प्रत्येक वेळेला शाळा, शाळेतील विद्यार्थी, शाळेतील सुधारणा हे सोडून माझ्या मनामध्ये कधी काही आलंच नाही, येतही नव्हतं. माझी पत्नी सुलभा, ती देखील जिल्हा परिषदेमध्ये काम करते. गेल्या वर्षीचा जो जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार मिळाला, तालुक्यातून एकच दिला जातो, तो तिला मिळालेला होता. अजितदादांच्या हस्ते मिळालेला होता. आणि बेंके साहेब, तोच आमचं शेवटची भेट जी आहे ती ठरली गेली होती, याचं शल्य मला आहे. अनेक जणांनी सांगितलं, अनेक जण माझ्याशी चर्चा करतात आणि वेगळे वेगळे सल्ले मला दिले जातात. कोण सांगतं की सर तुमचं अध्यात्मावर कमांड आहे पंकज महाराज, तुम्ही प्रवचन करा. काय म्हणतात, नाही तुम्ही पूर्वी छत्रपतींवर व्याख्यानं द्यायचे, व्याख्यानं द्या. काही म्हणतात तुम्हाला संस्था काढायची सवय आहे, शरदचंद्र पतसंस्था, सहयोग गणेश मंडळ, तशी सामाजिक संस्था काढा आणि त्या माध्यमातून रंजले गांजले जे आहेत त्यांची सेवा करत बसा. आता अतुल शेठ भिंके यांनी तर वेगळीच जबाबदारी टाकली की ज्या अजितदादांवर तुम्ही अखंड प्रेम करत राहिले त्यांची विचारधारा जी आहे ती पुढे न्या, कारण ते आपल्यामध्ये नाहीये. साहेब, सन्मानपूर्वक या गोष्टीचा विचार करून मी नक्की जे आहे ते सांगेन. हे सगळं सांगत असताना कुणी मला एक सल्ला दिला नाही, बॉस सर हिमालयामध्ये जाऊन तिकडेच राहा. याचं कारण असं आहे की आजकाल प्रत्येक जण बोलताना, वागताना किंवा एकमेकांशी विचार करताना राजकारण एक राजकारण ते सोडून डोक्यामध्ये कुठली हवाच नाहीये. आणि राजकारणाच्या पलीकडे गेल्यानंतर आपण एकमेकांचे मित्र आहोत, एकमेकांचे नातेवाईक आहोत. राजकारण हे विचारधारेपुरतं असावं, परंतु तसलं काही राहिलं नाही. आणि त्यामुळं राजकारणासारख्या बाबीमध्ये माझ्यासारख्याला तरी इंटरेस्ट जो आहे तो अजिबात राहिला नाही. कुणाला निवडून आणावं, कुणाला पाडण्यासाठी जे आहे ते करावं, ही कुठलीही द्वेषाची भावना जी आहे ती नाहीये. बेंके साहेब एक जे आहे ते पुस्तकामध्ये पाहिलं असेल की मला वाटतं कोणतरी विचारलं होतं की तुमचे आवडते नेते कोण. मी सांगितलं शरदचंद्रजी पवार साहेब, लहानपणापासून तेच ऐकत आलं. आणि त्याला जोडून नाव सांगितलं नरेंद्रजी मोदी. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की दोन्ही जे आहेत ते विरोधाभास असणारे आहेत. पण मित्रांनो, ज्याच्याकडे जे चांगले गुण आहेत ते चांगल्याला चांगलंच म्हणणार आम्ही आहे. माझ्यामध्ये दुसरं एक म्हणजे दोष समजा, मी ज्याच्या सानिध्यात जाईल, तुमच्या सानिध्यात गेलो, मला वाटतं अतुल शेठ बरोबर आहे. पुढे शरददादा आले, ते भावनिक भावून बोलले, मला वाटतं अरे शरददादा पण ते पण कम्प्लीटच आहे. पुढे गेलं सत्यशील दादा बोलले चांगलं, तेही चांगले वाटतात. पक्षांच्या विचारधारेच्या बाबतीमध्ये म्हणजे मला नाव ठेवा, परंतु सगळ्यांच्याच विचारधारा जे आहेत ते प्रवक्ते समजून सांगायला लागले अरे हा याचे बरोबर आहे, त्याचे बरोबर आहे, गोंधळ होऊन जातो. अलीकडचं राजकारण जे आहे ते विचित्र झालेलं आहे. त्यामुळं त्या बाबतीमध्ये आपण विचार करून जे आहे ते नंतर ठरवूया. मित्रांनो, 33 वर्षामध्ये या ठिकाणी सेवा करत असताना याच गावामध्ये सेवा करता आली, त्यामुळे ती परिपूर्ण करायची असं मी पाहिलेलं आहे. आणि कोल्हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेटच्या आतमध्ये येत असताना, आतमध्ये आलो का मी शाळेचा आहे, गेटच्या बाहेर गेलो की मी इतरांचा आहे. संपर्क राहू नये म्हणून एक आश्चर्य असं की मी माझा मोबाईल जो आहे तो कायम सायलेंट असायचा. आणि ती सवय बाहेर लागली, इतकी बोलणी झाली तर घरच्यांची तर खूप खाली, कारण तर फोनच उचलला जात नसायचा. माझी रिंगटोन सुद्धा कोणी ऐकलेली नाहीये. आणि का कोणाच ठाऊक, अलीकडे तर आपोआपच ती गायब होते. मग नंतर मी तो फोन करत असायचा. याचं कारण असं की बाहेरून इथं आतमध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा व्यत्यय जो आहे तो आला नाही पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबर चांगले संबंध, शिक्षकांना समजून घेण्याचा प्रयत्न. मुख्याध्यापक पद खरोखर विचित्र आहे.
एकीकडे संस्था सांगते असं वागा, दुसरीकडे शिक्षकांना वागतं नाही. मुख्याध्यापकाने असं वागलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं वेगळंच असतं, पालक वेगळे सांगत असतात. शासनाची परिपत्रक एवढी येतच आहेत, वर्षभरामध्ये आम्ही 91 ॲपचा वापर करतो, अशी विचित्र प्रकारची परिस्थिती आहे. सामाजिक घटकांचं वेगळंच असतं. गेल्या वर्षी असंच निकाल लागले आणि एकाने सांगितलं काय तुमच्या त्या कला शाखेचा निकाल जो आहे तो खूप पडलेला आहे. अरे बाबा म्हटलं, कला शाखेला जे आहे ते महत्वच काय राहिले? आर्ट्स आणि कॉमर्स एकत्र ज्या वेळेला चालेल त्यावेळेला आमची तुकडी चालत असते. कुठून तरी इकडून तिकडून गोळा करून 20 संख्या करायची असते. त्याच्यामध्ये कुठं आम्ही एवढी टक्केवारी दाखवणार? आमच्या अडचणी आम्हाला माहीत असतात. अशा असंख्य अडचणी ज्या आहेत त्या येत असतात, त्या सोडवत पुढे गेलो. जाताना फक्त एवढंच सांगेल की इथं आल्यानंतर परिपूर्ण म्हणजे माझ्यामध्ये जेवढी क्षमता होती त्या पूर्ण क्षमतेने काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मग सोलरचे दिवे लावत असताना रात्रीचे 2:30 वाजले असतील, किंवा डॉक्टर संदीप आवटी हे मावळवरून झाडे घेऊन आले, मग 12 वाजता गाडी खाली गेलेली असेल, किंवा हे रंगकाम चालू असताना पेंटर सतीश आडवळे यांच्याबरोबर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत थांबलेला असेल. घड्याळामध्ये किती वाजलेले आहे हा विचार कधीच केला नाही, किंवा मी जेवलो न जेवले हा विचार केला नाही. शेजारी पवार सरांची केबिन असायची, बऱ्याचदा मला 4 वाजता 3-4 वाजता असं लक्षामध्ये यायचं की अरे काहीतरी वेगळं वाटते, आणि मग लक्षात यायचं की आज आपण जेवणच केलेलं नाहीये. मग घरी गेल्यावर बोलणं बसायचं, म्हणून तो डबा जो आहे तो लवकर जेवल्याशिवाय उघडायचा नाही, डिकीतून आणायचा नाही. अशी परिस्थिती असंख्य वेळा झालेली आहे. मित्रांनो, या निमित्ताने एकच सांगून जाईल की आपण सगळं हे करत असताना, शिक्षक म्हणून नोकरी करत असताना किंवा कोणतीही शासकीय नोकरी करत असताना आपण आपल्यामध्ये असणारी पूर्ण क्षमता जी आहे ती वापरावी. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना मला अनेक बाबी ज्या आहेत त्या आठवतात की उपसरपंच म्हणून मी ज्या दिवशी त्या ठिकाणी उपसरपंच झालो, दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये होतो. एवढी साहेब किंवा सगळं संचालन मंडळ साक्षीला आहे. मी अध्यक्ष जे आहे ते झालो 12 वाजता झालो ना, सत्कार संपला ना की लगेच दुपारच्या वेळेला जे आहे ते शाळेमध्ये रुजू झालेलं आहे. 3 वेळेला उपाध्यक्ष झालो तेव्हाही आणि अध्यक्ष झालो तेव्हाही. एकदा सरपंच जे आहे तेव्हा माझ्याकडे 9 सीटं, पुढच्याकडे जे आहे ते 7 सीटं बिंदास होणार आहे असं काही धरलेलं होतं. आमच्याकडे एक बहादर पुढे गेला आणि त्यांचे 7चे 8 झाले, आमचे 9 होते त्याचे 8 झाले, समान झाले आणि चिठ्ठीवर माझा नंबर लागला नाही. मग सगळेजण विचार करत होतो, बाहेर आल्यावरती रडारड गोंधळ सगळं, माझ्याकडे काहीच शिल्लक नव्हतं. म्हटलं त्याच्यामध्ये काय विशेष आहे, माझ्या नशिबात नव्हतं, नसेल झालेलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू होत्या, प्रचार करण्यासाठी आम्हाला आठवतं आम्ही पठारावरती गेलेलो होतो. संध्याकाळी मी घरी आलो, जेवायला सुलभाने वाढलं, तिला वाटलं मी काही जेवणारच नाही जास्त. मग नंतर तुम्ही सांगितलं, मला वाटलं असं काय तुम्ही जेवणार नाही. म्हटलं त्याच्यामध्ये काय विशेष आहे, नाही मिळालं तर नाही मिळालं, वर गेल्यानंतर काय विचारणार नाही, तू सरपंच नाही झाला का, मग जा परत खाली. असं काही तशी पद्धत नाहीये. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. अंगावरची कपडे बदलतो तशी पदं जी आहेत ती बदलता आली पाहिजे. दुसरं एक, सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना मी गल्लत होऊन नाही दिली. आज जबाबदारीने सांगतो की माझ्या एकंदरीत साहेब 200 रजा शिल्लक आहेत आणि मुख्याध्यापक पदावरती आम्ही काम करत असताना सुट्टीमध्ये येतो त्या 90 रजा शिल्लक आहेत. 290 रजा शिल्लक ठेवून मी इथून सेवानिवृत्त होत आहे. हे सगळं करत असताना पहिलं कर्तव्य महत्वाचं, ही भावना जी आहे ती ठेवलेली आहे. आमच्या शाळेमधले सगळे शिक्षक मी जसं सांगतोय तशाच पद्धतीचे आहेत, त्यांच्याही अनेक रजा शिल्लक आहे. मला वाटतं माझं रेकॉर्ड ब्रेक कदाचित पवार सरच करतील पुढच्या 3 वर्षानंतर. तुमच्या विभाग लक्षामध्ये ही एकंदरीत स्टाफ चांगला आहे, विद्यार्थी चांगले आहेत, संस्था चांगली आहे, या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली, मी माझं परमभाग्य समजतो. आणि जास्त काही न बोलता मी याच ठिकाणी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. धन्यवाद.